यानंतर शहराचे युवा नेते सन्माननीय अक्षयभाई मुंदडा यांचा देखील या ठिकाणी सन्मान मी श्रीमती प्रियंका टोंगे मुख्याधिकारी नगर परिषद अंबेजोगाई यांना मी विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करावा। यानंतर ज्येष्ठ नेते शेख रहीम भाई यांचा देखील या ठिकाणी सन्मान यानंतर बालासाहेब दोडतल्ले यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी बालासाहेब दोडतल्ले यांचा सन्मान करा। नंतर रवींद्र जाधव यांचा सन्मान करण्यात येणार आहे। सुनील राठोड यांना अशी विनंती करतो की यांचा सन्मान करावा। यानंतर दिनेश परदेशी नगराध्यक्ष आदरणीय काकाजी, तसेच युवा नेते अक्षयभाई मुंदडा, ज्येष्ठ नेते रहीमभाई, अंबाजोगाई नगर परिषदेअंतर्गत आज नुकतेच नवनिर्वाचित झालेले सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व पत्रकार बंधू आणि इथे जमलेले अंबाजोगाई शहराचे नागरिक, सर्वप्रथम मी काकाजींना हार्दिक अभिनंदन करते नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल। आपल्याला माहितीच आहे की गेल्या 3-4 वर्षांपासून नगर परिषदेवर प्रशासनाचा कार्यभार होता। आता नगर परिषदेमध्ये एका नव्या अध्यायाला सुरुवात होत आहे। जसं की आपल्याला माहिती आहे की कुठल्याही गाडीचे 2 चाकं असतात, तसे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असे 2 चाकं असतात। दोघांमध्ये समन्वयाची, विश्वासाची भूमिका असेल तरच आपण प्रशासन योग्य रीतीने चालवू शकतो। तर आम्ही प्रशासनाच्या वतीने तर अशी ग्वाही देते की आमचं पूर्ण सपोर्ट आणि समन्वयाची भूमिका आहे। तशीच सेम तुमच्याकडून पण अपेक्षा करतो की आमच्यासोबतही तशाच प्रकारची आपली भूमिका राहील, जेणेकरून आपण अंबाजोगाईमध्ये विविध विकास कामं करू शकतो। आमदार मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मागील 2 वर्षांमध्ये भरपूर विकास कामं आम्ही केली, तशीच आताही आपण पुढे करू अशी अपेक्षा व्यक्त करते आणि परत एकदा सर्वांचं अभिनंदन करते आणि धन्यवाद। थँक्यू। धन्यवाद मॅडम। यानंतर अंबेजोगाईच्या मतदार जनतेनं मला नगराध्यक्ष म्हणून आणि माझ्या सहकार्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं। प्रथमतः मी सर्व मतदारांचे, सर्व सहकार्यांचे, सर्व प्रमुखांचे, आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई, सन्माननीय आमदार नमिता मुंदडा, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे सर्व प्रमुख सहकारी यांचं मनापासून आभार मानतो। खरं तर ह्या पदग्रहण कार्यक्रमाला उपस्थित नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सन्माननीय प्रियंका टोंगे मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय रहीमभाई, सन्माननीय रवींद्र जाधव, अक्षयभाई मुंदडा, संजय गंभीरे, आमच्या आघाडीचे प्रमुख अध्यक्ष बळीरामजी चोपणे, दिनेश भाई आमचे नेते, ज्यांच्या माध्यमातून मी 1978ला राजकारणात आलो आणि 12 वर्ष ज्यांच्याकडं बरोबर राहून शिकलो असे सन्माननीय दिनेश भैया, उपस्थित सर्व माझा मित्रपरिवार, माझे सहकारी, सर्व नगरसेवक, सर्व शहरातील प्रमुख, हॉलमध्ये असलेले, हॉलच्या बाहेर असलेले सर्व प्रमुख बांधवांनो, खरं तर सीओ मॅडमने सांगितलंय की एका रथाची 2 चाक आहेत।
100% या दोन्ही चाकाचा उपयोग अंबेजोगाईच्या शहराच्या विकासाकरताच होईल. आमचं कुणाचंही व्यक्तिगत काम आमचं नाही. आम्ही चुकीच्या कामापेक्षा चांगल्या कामाला प्राधान्य देणार आहोत. आणि राजकारणामध्ये जे जे ह्या विकासात मदत करतील, मग तो कोणत्या आघाडीचा आहे का कोणत्या पक्षाचा आहे याचा न विचार करता शहरातलं काम आहे आणि शहराचा विकास करायचा आहे ह्याला प्राधान्य दिलं जाईल, एवढं मी मन मोकळ्यापणाने सांगतो. माझी शिव मॅडमचा अनुभव आम्हाला गेल्या 2 वर्षातला आहे. विकासात्मक कामात त्यांनी आमदारांच्या भूमिकेवर विकासात्मक कामात पुढाकार घेतला. माझी सर्व नगरपालिकेतल्या सर्व कर्मचारी बांधवांनाही माझी अपेक्षा आहे की मला सर्वसामान्य माणसांनी गेली 35 वर्ष तळहाताच्या फोडासारखं माझ्या कुटुंबाला जपलंय. अक्षय भैयांनी जसं सांगितलं तसं सगळ्यांनी जपलंय. आणि अंबेजोगाईत काही आज विरोधक असतील, पण 90% जनतेनं 95% जनतेनं कधी न कधी आम्हाला मदतच केलेली आहे. त्यामुळं ज्या माणसाचंही काम आहे त्याला सन्मानानं बोला, वेळ लागत असेल तर त्याला समजून सांगा. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट ही भूमिका घेऊन आपण काम करू. मला वाटतं ते महत्त्वाचं, कारण काम आपण करतो पण रिस्पेक्ट न देता काम केलं की त्या कामाची किंमत राहत नाही. म्हणून माझी विनंती आहे, मी काल संजय गंभीरांनाही म्हणलो की आपल्या नगरपालिकेत आल्यावर अक्षयभैया, नगरपालिकेत आल्यानंतर आपल्याला सामान्य माणसाला बसायला जागा नाही. माझं मत आहे रिकाम्या पॅसेजमध्ये 5, 25, 30 खुर्च्या आपण टाकू. ज्याला 1 तासभर थांबावं लागेल मॅडम नगरपालिकेमध्ये एखाद्या माणसाला, तर त्याला बसायला सुद्धा सन्मानानं बसता यावं. आणि आपल्या इथं पिण्याच्या पाण्याच्या आपण इथं व्यवस्था नसेल, कूलर आपण वॉटर हे थंड पाण्याचं आपण बसू, ज्याच्यामुळं त्या माणसाला आपण सन्मानानं त्याला मदत करू शकू. मला वाटतं ह्या छोट्या गोष्टी तर परंतु सामान्य माणसाच्या महत्वाच्या आहे. माझं मत आहे की माझ्या आयुष्यातली ही पहिली आणि शेवटची संधी आहे. माझी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की मी 35 वर्षात ज्या माझ्या इमेजनं वागलो, माझं कुटुंब ज्या इमेजनं वागलं, त्या इमेजला कृपया धक्का लावण्याचं काम करू नका. कारण मला जेवढं पद महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा मी 35 वर्षात जे कमवलं ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझ्या कुटुंबात 35 वर्षात कुणी गुत्तेदारी केली नाही. आयुष्यात पुढेही कुणी माझ्या कुटुंबात गुत्तेदारी करणार नाही. चांगल्या कामाला, क्वालिटीला महत्व देऊ. एक माणूस नाराज झाला तरी चालेल, पण त्या वार्डातली लोक समाधानी झाली पाहिजेत. मला वाटतं नगरसेवक सुद्धा माझे त्याच विचाराचे आहेत, हा विश्वास मला त्यांच्याकडून आहे. कारण त्या वार्डातल्या लोकांनी वार्डात गेल्यानंतर नगरसेवकाला आणि मलाही नाव ठेवलं आणि शिव मॅडमलाही नाव ठेवलं, तर मला वाटतं आपल्या विकासाला महत्व राहणार नाही. अक्षय भैयाने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या मॅडम, हे 100% आहे. मी MSCBचं सुद्धा आता AG पंपाची बिल माफ झाले, परंतु ज्यावेळेस सिटी पंपाची बिल होते, मी घराचं बिल मी प्रॉम्प्टली भरतो, पेट्रोल पंपाचं बिल प्रॉम्प्टली भरतो. मी पाणी पुरवठ्याला सुद्धा वसुलीला तुमचा माणूस आला तर मी त्याला चहा पाजून तात्काळ पैसे देतो. त्याचं कारण नाही, जर आम्हीच राजकीय लोकांनी जर व्यवस्थित नाही वागलो तर समाजाला आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. मला वाटतं आम्ही आणि आमच्या नगरसेवकाच्या टीमनं वेळेवर पैसे भरणं ठरविलं, घरपट्टी असेल, मला वाटतं नळपट्टी असेल, तर मला वाटतं सामान्य माणसं सुद्धा कर्मचाऱ्यालाही सांगता येईल की नगराध्यक्षानं त्याची घरपट्टी भरली, सामान्य नगरसेवकांनी त्यांची घरपट्टी भरली. मला वाटतं सामान्य माणूस सुद्धा म्हणतोय नगरसेवक प्रॉम्प्ट भरायला, तर आपल्याला का नाही. मला वाटतं ह्या माध्यमातूनही आपण लक्ष देऊ. मॅडम, कालपर्यंत काय झालं ह्याच्यावर मी तुम्हाला त्याचे नॉलेज आहे. चुकीच्या गोष्टी ज्याही झाल्या, माझं मत आहे चुकीच्या गोष्टीला दुरुस्त केलं तर माझ्यासारखा किंवा माझ्या टीम मधला कोणी नगरसेवक चुकीचं वागणार नाही. जर तुम्ही एखाद्या चुकीच्या गोष्टीला समर्थन केलं आणि निग्लेक्ट केलं आपण, तर दुसरा माणूस सुद्धा त्याच पावलावर चालायला बघतो. कारण अपूची गोळी ही कायम गोड लागत असते, त्याचा परिणाम पुन्हा कळत असतो. म्हणून माझी विनंती आहे की अक्षय भैयांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, मला वाटतं अक्षय भैयांनीच सांगितल्यात असं नाही,
तर शहरातल्या कुठल्याही जाणकार माणसाला आमच्या नगरसेवकांना आणि आम्हाला सूचना करण्याचा अधिकार आहे. मला वाटतं त्या सूचनाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यात का होईना करून एक शहर आपलं चांगलं, आपल्याला शहर दोन गोष्टीनं चांगलं करायचं आहे. एक तर आपलं घर शहर हे गंगा जमुना तहजीबचं घर आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं शहर आहे. मला वाटतं विकासाबरोबर शांती आणि अमन, प्रेम भाव जर आपल्या शहरात आपण वाढवला मला वाटतं खूप चांगलं होईल. मला एवढा विश्वास आहे की माझे जे नगरसेवक आहेत आणि मला वाटतं समोरूनही जे नगरसेवक आले त्यांना सुद्धा भविष्यात कुणाला राजकारण करायचं असेल तर समाजामध्ये जनतेमध्ये मिसळावं लागेल आणि जनतेचे प्रश्न सोडवावे लागतील. मला वाटतं निवडणुकीचा शिमगा मी डॉक्टर लोहिया बाबूजींच्या मार्गदर्शनाखाली चळवळीतून राजकारणात आलो आणि बाबूजींनी मला एक वाक्य सांगितलं होतं, 5.25 वर्ष दिपोळी कर आणि निवडणुकी पुरता शिमगा कर. मला वाटतं शिमगा संपलाय. आता दिपोळी आपल्याला 5.25 वर्ष शहराची करायची आहे. उन्हे धुणे करणं हे सभागृहाच्या बाहेरचा विषय आहे, पण सभागृहामध्ये शहराचे लोकांनी मतं दिलेत त्याचं रिटर्न आपल्याला विकासात्मक माध्यमातून द्यायचं आहे. एवढंच या माध्यमातून आहे. जे जे चांगलं करता येईल, मग अक्षय भैयांनी सांगितलेल्या सूचना असतील किंवा हे माझी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा बदलावं आणि समाजाभिमुख व्हावं. मी सांगतोय म्हणून चुकीचं करू नका, परंतु ज्याचं चांगलं आहे, माझा विरोधक जरी आला आणि त्याचं चांगलं काम असेल तर सन्मानानं त्याचं काम करा, हीच माझी तुम्हाला विनंती आहे. कारण राजकारणामध्ये प्रत्येकाचा नगरपालिकेवर अधिकार आहे. मी कुणाचंही काम अडविणार नाही, चांगल्या कामाला विरोध करणार नाही ज्याच्यामुळे तुम्हालाही कुणाला अडचण येणार नाही, पण चुकीचं काम तुम्हाला करूही देणार नाही, हे तेवढंच मन मोकळ्यापणाने आपल्याला सांगतो. खरं तर आज माझ्याबरोबर काही तरुण नगरसेवक आहेत, काही ज्येष्ठ नगरसेवक आहेत. मला वाटतं ह्या सगळ्यांचा सन्मान ठेवून, कारण हे माझ्या परिवारातले घटक आहेत, कारण मी 35 वर्ष मतदारसंघाला कुटुंब म्हणून जगलोय. खरं तर स्पष्ट बोलणं, एखादी गोष्ट होत नाही तर तोंडावर होत नाही म्हणलो, परंतु कुणाला फसवलं नाही. आणि येणाऱ्या 5 वर्षात सुद्धा नगरपालिकेची आणि नगराध्यक्षाच्या खुर्चीची इमेज वाढली पाहिजे, एवढं जीव तोडून काम करेन एवढं बोलतो. आज सकाळपासून माझ्या सर्व सहकार्यांनी जेवढ्या जोमानं प्रचार केला असेल त्याच्यापेक्षाही जास्त जोमानं मला वाटतं आज मिरवणुकीत कुणी सकाळी 8ला आले, कुणी 8:30ला आले, कुणी 9ला आले. मला वाटतं खरं तर हे प्रेम हे फेडता येत नाही. हे ऋण कुठल्याही मार्गानं ऋण आपल्याला त्याची फेड करता येत नाही, पण कायम ऋणात राहून जिथं माझी गरज असेल, माझ्या कुटुंबाची गरज असेल, आमदारांची गरज असेल, अक्षय भैयांची गरज असेल, माझ्या टीमची गरज असेल, तिथं तुमच्यासाठी उभं राहण्याची ताकद आई योगेश्वरी मला निश्चितपणे देईल हा विश्वास व्यक्त करून परत आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे विचार थांबितो. धन्यवाद.